आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील दिनेश भागवत यांच्या विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरला अखेर 35 तासांच्या अथक संघर्षानंतर वन विभागाने जेरबंद केले असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे। दोरीला हातात लावू नको तुम्ही, आता जरा खाली सोडा तुमची दोरी, सोडा खाली नाही तुम्ही खाली नाही सोडा खाली, सोडा खाली पण सोडा सोडा नाही तिराव हे सोडा दोघांना खाली। हां तुम्ही जरा काम करा, इकडे या। ए कराडे इकडे कराडे ए सगळ्यांनी शांत राहा। ए व्हिडिओ कोणी करायचं ना? हा घे वर, घे वर। तुम्ही मागं घ्या, मागे ओढा, इकडं मागं ओढायचं मग तो ऑटोमॅटिक येईल। वाटणार पुणीकडे साईडला गेला तुम्ही? नाही तिकडेच घ्यायचं साहेब, ठीक आहे तिकडेच घे। ए तू मागं या, इथं मागं ओढ मागं, अशी ओढ मागं, वर ओढा तेवढाच, वरा तेवढाच, ओढ मागं जाऊ दे वर। मोबाईल ते सोड अगोदर, ते सोड, त्याला बाइंडिंग वायर बांधलेली आहे। रत्नागिरी कोळंबे येथील दिनेश भागवत यांच्या विहिरीमध्ये अतिशय दुर्मिळ असलेला ब्लॅक पॅन्थर विहिरीत पडला असल्याची खबर वन विभागाला मिळताच विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी प्रकाश सुतार आणि त्यांच्या टीमने तब्बल 35 तास त्या ब्लॅक पॅन्थरला पकडण्यासाठी परिश्रम घेतले आणि अखेर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले। या ब्लॅक पॅन्थरला लगतच्या जंगलात सुखरूपपणे नेऊन सोडण्यात आले। एक मिनिट नग लागेला दोन्हीवर चालू। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।